नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. पर्यावरण विषयावरील 100 महत्त्वाचे प्रश्न जे महा-TETच्या पेपरमध्ये येऊ शकतात ते आपण बघणार आहोत. टाईमपास न करता आपण प्रश्न क्रमांक 1 कडे येऊया. प्रश्न क्रमांक 1, जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? उत्तर आहे आपले 5 जून. प्रश्न क्रमांक 2 बघा, पृथ्वीभोवती असलेल्या हवेच्या आवरणाला काय म्हणतात? तर वातावरण म्हणजे ॲटमॉस्फिअर असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 3, वातावरणाच्या कोणत्या थरात हवामानाशी संबंधित सर्व घटना उदाहरणार्थ पाऊस, वादळ घडतात? उत्तर राहणार आहे तपांबर. प्रश्न क्रमांक बघा 4, सूर्यापासून येणारी घातक अतिनील किरणे शोषून घेणारा ओझोन वायूचा थर कोणत्या थरात आढळतो? उत्तर राहणार आहे पितांबर. प्रश्न क्रमांक 5, हवेमध्ये नायट्रोजन वायूचे प्रमाण किती टक्के असते? उत्तर राहणार आहे 78.08%. मित्रांनो, ही सिरीज जी आपण 100 प्रश्नांची चालू केलेली आहे, ही तुम्हाला जर चांगली वाटत असेल, तुमच्या महत्त्वाची वाटत असेल तर कमेंटमध्ये YES टाईप करा मित्रांनो आणि एवढं सहकार्य आम्हाला करा. व्हिडिओला लाईक करा आणि हाईपचं जे बटन आहे त्याला क्लिक करा मित्रांनो, जेणेकरून आपली लीडर बोर्डमध्ये येण्याचे चान्सेस वाढेल आणि ही PDF तुम्हाला टेलिग्रामला अवेलेबल होणार आहे. त्यासाठी फक्त PDF एवढं टाईप करा, तुमच्यापर्यंत PDF पोहोचून जाईल मित्रांनो. प्रश्न क्रमांक 6, हवेमध्ये ऑक्सिजन वायूचे प्रमाण किती टक्के असते? उत्तर राहणार आहे 20.95%, साधारण 21%. मित्रांनो, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून एवढं सहकार्य करावे. प्रश्न क्रमांक 7, जागतिक तापमान वाढीसाठी कारणीभूत असणारा मुख्य हरितगृह वायू कोणता? उत्तर राहणार आहे कार्बन डायऑक्साईड. प्रश्न क्रमांक बघा 8, चिपको आंदोलन हे प्रामुख्याने कशाच्या संरक्षणासाठी व कोणाच्या नेतृत्वाखाली सुरू झाले? तर वृक्षतोड रोखण्यासाठी सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली चालू झाले. प्रश्न क्रमांक बघा 9, नर्मदा बचाव आंदोलनाचे नेतृत्व प्रामुख्याने कोणी केले? तर मेघा पाटकर. प्रश्न क्रमांक 10, भारतात फादर ऑफ इंडियन इकॉलॉजी, भारतीय परिस्थितिकीचे जनक कोणाला म्हटले आहे? तर प्राध्यापक श्री रामदेव मिश्रा यांना. प्रश्न क्रमांक 11, सजीवांचा एकमेकांशी काही आणि त्यांच्या सभोवतालच्या पर्यावरणाशी असलेला संबंधाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? इकॉलॉजी, परिस्थितिकी. प्रश्न क्रमांक बघा 12, इकोसिस्टीम परिसंस्था हा शब्द सर्वात प्रथम कोणी वापरला? उत्तर आहे A.G. टान्सले 1935 मध्ये. 13 नंबर, परिसंस्थेतील ऊर्जेचा मुख्य आणि अंतिम स्रोत काय? तर सूर्य, सनरेज. प्रश्न क्रमांक 14, परिसंस्थेमध्ये स्वतःचे अन्न स्वतः तयार करणाऱ्या घटकांना काय म्हणतात? उत्तर उत्पादक, प्रोड्युसर, जसे की हिरव्या वनस्पती. 15, वनस्पती प्रकाश संश्लेषण फोटोसिंथेसिस प्रक्रियेत कोणत्या वायूचा उपयोग करतात? उत्तर कार्बन डायऑक्साईड. 16, परिसंस्थेत एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे ऊर्जेचे संक्रमण होणाऱ्या साखळीला काय म्हणतात? उत्तर अन्नसाखळी, फूड चेन. प्रश्न क्रमांक 17, एका परिसंस्थेत अनेक अन्नसाखळ्या एकमेकांशी जोडल्या गेल्यावर काय तयार होते? तर अन्नजाळे, फूड वेब. प्रश्न क्रमांक 18, परिसंस्थेत ऊर्जेचा प्रवाह नेहमी कसा असतो? उत्तर एकदिशीय, अनडायरेक्शनल. 19 नंबर, लिंडमनच्या नियमानुसार अन्नसाखळीत एका पोषण पातळीकडून दुसऱ्या पोषण पातळीकडे किती टक्के ऊर्जा संक्रमित होते? उत्तर आहे फक्त 10% ऊर्जा. 20 नंबर, मृत प्राण्यांचे आणि वनस्पतींचे विघटन करून मातीत मिसळणाऱ्या सूक्ष्मजीवांना काय म्हणतात? तर विघटक, जीवाणू व कवक. 21 नंबर, जैवविविधतेच्या संदर्भातील हॉटस्पॉट ही संकल्पना कोणी मांडली? तर नॉर्मन मायर्स 1988. मित्रांनो, जर फास्ट होत असेल तर स्पीड कमी करून तुम्ही बघू शकता. सगळ्या सुविधा आहे आपल्या यूट्यूबवर, तर फक्त एक सबस्क्राईब केलं नसेल तर करून द्यावे. 22 नंबर, भारतातील कोणत्या पर्वतरांगेला जागतिक जैवविविधतेचे प्रमुख हॉटस्पॉट मानले जाते? उत्तर पश्चिम घाट, वेस्टर्न घाट्स. 23 नंबर, जागतिक जैवविविधता दिन कधी साजरा केला जातो? उत्तर 22 मे. 24 नंबर, जगातील दुर्मिळ आणि नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या प्राण्यांची व वनस्पतींची नोंद कोणत्या पुस्तकात केली जाते? उत्तर आहे रेड डाटा बुक. 25 नंबर, रेड डाटा बुक ही यादी कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेद्वारे प्रसिद्ध केली जाते? तर IUCN, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर. 26, एखाद्या प्राण्याला किंवा वनस्पतीला त्याच्या नैसर्गिक अधिवासातच जतन करण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? तर इन सिटू संवर्धन, इन सिटू कन्झर्वेशन, उदाहरणार्थ राष्ट्रीय उद्याने. 27, प्राण्यांचे त्यांच्या नैसर्गिक अधिवासाबाहेर कृत्रिमरित्या केलेले संवर्धन काय म्हणून ओळखले जाते? तर एक्स सिटू कन्झर्वेशन, प्राणी संग्रहालय उदाहरणार्थ. 28, भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान म्हणजे नॅशनल पार्क कोणते आहे? तर जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान, उत्तराखंड. 29, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, आसाम हे कोणत्या प्राण्यांसाठी जगप्रसिद्ध आहे? तर उत्तर आहे एकशिंगी गेंडा. 30 नंबर, महाराष्ट्रातील कोणत्या राष्ट्रीय उद्यानाला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणून ओळखले जाते? तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान, चंद्रपूर. 31, जागतिक व्याघ्र दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 29 जुलै. 32 नंबर, भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी नॅशनल ॲक्वेटिक ॲनिमल कोणता आहे? तर गंगा नदीतील डॉल्फिन. 33, प्रोजेक्ट टायगर वाघ संवर्धन प्रकल्प भारतात कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? उत्तर आहे 1973 मध्ये.
34 प्रोजेक्ट एलिफंट हत्ती संवर्धन प्रकल्प भारतात 1992 सुरू करण्यात आला. 35 भारतातील मध्य प्रदेश राज्याला टायगर स्टेट म्हटले जाते. 36 महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे तर ब्लू मॉर्मॉन. 37 शेकरू म्हणजे मोठी खार हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी प्रामुख्याने कोणत्या अभयारण्यात आढळतो तर भीमाशंकर अभयारण्य पुणे. 38 सुंदरबन राष्ट्रीय उद्यान पश्चिम बंगाल येथे कोणत्या प्रकारची वने आढळतात खारफुटीची वने, मँग्रोव्ह फॉरेस्ट, सुंदरीची वने. 39 संसदेने भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी संमत केला उत्तर 1972. 40 भारताचा बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ॲक्ट जैवविविधता कायदा कोणत्या वर्षी लागू झाला सन 2002. 41 पिण्याच्या पाण्यात फ्लोराईडचे प्रमाण जास्त असल्यास कोणता आजार होतो फ्लोरोसिस, हाडे आणि दात कमकुवत होणे. 42 जपानमध्ये मर्क्युरीमुळे प्रदूषित झालेले मासे खाल्ल्याने कोणता प्रसिद्ध रोग झाला होता मिनामाटा. 43 पाण्यात कॅडमियन या जड धातूच्या प्रदूषणामुळे कोणता हाडाचा रोग होतो इटाई. 44 वाहनांच्या धुरामुळे हवेत सोडल्या जाणाऱ्या कोणत्या जड धातूमुळे मानवी मेंदूला इजा होऊ शकते शिसे, लीड. 45 हवेतील कोणत्या वायूच्या प्रमाणामुळे आम्ल वर्षा ॲसिड रेन होते तर सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड. 46 आम्ल वर्षामुळे आग्रा येथील ताजमहालाच्या संगमरवराचे नुकसान होत आहे या प्रक्रियेचे काय म्हणतात या प्रक्रियेला काय म्हणतात मार्बल कॅन्सर. 47 पाण्याचे प्रदूषण मोजण्यासाठी कोणती चाचणी केली जाते तर BOD बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड. प्रश्न क्रमांक 48 सांडपाण्यातील पोषद्रव्यांमुळे जलाशयात शेवाळाची अमर्याद वाढ होऊन ऑक्सिजन कमी होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात उत्तर आहे सुपोषण युट्रोफिकेशन. 49 नंबर ब्ल्यू बेबी सिंड्रोम हा आजार पिण्याच्या पाण्यात कशाचे प्रमाण जास्त असल्यामुळे होतो तर नायट्रेट्समुळे. 50 नंबर ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते सर्वांना माहीत आहे डेसिबल. मित्रांनो 50 प्रश्नापर्यंत आपण आलेलो आहोत. अजून जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्यावे, लाईक करावे, हाईपचं बटन क्लिक करावे आणि जर PDF ज्यांना हवी आहे त्यांनी कमेंटमध्ये फक्त PDF एवढं टाईप करावे. टेलिग्रामला मिळून जाईल मित्रांनो. 51 नंबर सामान्य मानवी कानासाठी किती डेसिबलपेक्षा जास्त तीव्रतेचा ध्वनी हानिकारक मानला जातो 80 डेसिबलपेक्षा जास्त. 52 रेडिओ ॲक्टिव्ह प्रदूषण मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात उत्तर राहणार आहे रोंटगेन किंवा सिवर्ट. 53 भारतात पर्यावरण संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला तर 1986 मध्ये. याला छत्री कायदाही म्हणतात. 54 जल प्रदूषण प्रतिबंधक व नियंत्रण कायदा भारतात कधी संमत झाला 1974. 55 वायू प्रदूषण प्रतिबंधक व नियंत्रण कायदा भारतात 1981 मध्ये संमत केला. 56 कचरा व्यवस्थापनातील 3Rs या सूत्राचा पूर्ण अर्थ काय तर रिड्यूस, रियूज आणि रिसायकल कमी वापर, पुन्हा वापर आणि पुनर्निर्मिती. 57 ई कचरा ई वेस्ट म्हणजे प्रामुख्याने कोणत्या वस्तूंचा कचरा होय तर खराब झालेल्या इलेक्ट्रॉनिक्स व संगणकीय सामान. 58 ओझोन थराच्या नुकसानीसाठी प्रामुख्याने कोणता मानवनिर्मित वायू कारणीभूत आहे तर CFC क्लोरोफ्लोरोकार्बन. 59 ओझोन थराची जाडी मोजण्यासाठी कोणते एकक वापरले जाते तर डॉप्सन युनिट DU. 60 नंबर ओझोन थराच्या संरक्षणासाठी स्वाक्षरी करण्यात आलेला आंतरराष्ट्रीय करार कोणता उत्तर आहे मॉन्ट्रियल प्रोटोकॉल 17 सप्टेंबर 1987 मध्ये. प्रश्न क्रमांक 61 इंटरनॅशनल ओझोन डे जागतिक ओझोन दिन कधी साजरा केला जातो 16 सप्टेंबर. 62 नंबर हरितगृह वायूचे उत्सर्जन कमी करण्यासाठी 1997 मध्ये कोणता आंतरराष्ट्रीय करार करण्यात आला क्योटो प्रोटोकॉल. प्रश्न क्रमांक 63 जागतिक वसुंधरा दिन अर्थ डे दरवर्षी 22 एप्रिल रोजी साजरा केला जातो. 64 जागतिक जल दिन कधी साजरा केला जातो तर 22 मार्च. लक्षात ठेवा 22 एप्रिल आणि 22 मार्च. 65 पहिली जागतिक मानवी पर्यावरण परिषद 1972 मध्ये कोठे भरली तर स्वीडन स्टॉकहोम येथे. 66 1992 ची पहिली ऐतिहासिक वसुंधरा परिषद कोठे आयोजित करण्यात आली तर रिओ डी जानेरो ब्राझील. 67 सौर ऊर्जा, पवन ऊर्जा आणि जलविद्युत ऊर्जा हे कोणत्या प्रकारचे ऊर्जा स्रोत आहेत तर नूतनीकरणक्षम ऊर्जा स्रोत रिन्युएबल एनर्जी अपारंपरिक. 68 दगडी कोळसा, खनिज तेल आणि नैसर्गिक वायू हे कोणत्या प्रकारचे ऊर्जा स्रोत आहे तर अनूतनीकरणक्षम ऊर्जा स्रोत नॉन रिन्युएबल म्हणजे पारंपरिक. 69 बायोगॅसचा मुख्य घटक कोणता वायू तर CH4 मिथेन वायू. 70 LPG गॅसचे मुख्य घटक कोणते असतात प्रोपेन आणि ब्युटेन. 71 CNGचा पूर्ण अर्थ काय तर कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस. 72 भारतातील फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया म्हणून कोणाला ओळखले जाते तर जाधव पायेंग आसाम. 73 भारतातील वॉटरमॅन ऑफ इंडिया जलपुरुष कोणाला म्हणून ओळखले जाते तर राजेंद्र सिंग. 74
बर्डमॅन ऑफ इंडिया, भारतीय पक्षीशास्त्रज्ञ म्हणून कोणाला ओळखले जाते? डॉक्टर सलीम अली. 75 वन्यजीव गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवणाऱ्या भारतीय संस्थेचे नाव काय? WCCB, वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो. 76 पर्यावरणाशी संबंधित खटल्यांचा जलद निपटारा करण्यासाठी भारतात राष्ट्रीय हरित लवाद NGT ची स्थापना कधी झाली? उत्तर आहे सन 2010 मध्ये. 77 मलेरिया हा रोग कोणत्या डासांच्या मादीमुळे होतो? तर ॲनोफिलिस. 78 डेंग्यू हा संसर्गजन्य रोग कोणत्या डासाच्या चावण्यामुळे पसरतो? तर इडिस इजिप्ती. 79 दुधात पाण्याचे किंवा इतर पदार्थाचे भेसळ मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? लॅक्टोमीटर. 80 विळखा घालणाऱ्या वनस्पतीचे उदाहरण असणारी आणि झाडांवर वाढणारी परजीवी वनस्पती कोणती? अमरवेल, कसकटा. 81 घटपर्णी ही वनस्पती कीटक खाते. उत्तर ती ज्या जमिनीत वाढते तिथे नायट्रोजनची कमतरता असते ती भरून काढण्यासाठी ती कीटक खाते. 82 अन्न साठवणूक करण्यासाठी रूपांतरित झालेले भूमिगत खोड कोणते? बटाटा, आले आणि सुरण. 83 वाळवंटी प्रदेशातील वनस्पतीमध्ये पानाचे रूपांतर कशात होते? तर काट्यांमध्ये. बाष्पीभवन कमी करण्यासाठी. मित्रांनो, एक सबस्क्राईब तर बनते. 84 महाराष्ट्रातील कोणते ठिकाण महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हणून ओळखले जाते? तिथे सर्वाधिक पाऊस पडतो. आंबोली, सिंधुदुर्ग. एक लाईक पण करावे. 85 जागतिक वन दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? 21 मार्च रोजी. सिरीज आवडत असेल तर YES नक्की टाईप करा. 86 जंगलातील झाडांचे प्रमाण अचानक कमी होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? डिफॉरेस्टेशन, जंगलतोड. 87 सुंदरलाल बहुगुणा यांनी सुरू केलेल्या विष्णोई समाजाच्या आंदोलनाचा मुख्य केंद्रबिंदू कोणते झाड होते? खेजडी वृक्ष, स्थानिक पातळीवर राजस्थान. 88 मानवी शरीरात व्हिटॅमिन D जीवनसत्व D च्या कमतरतेमुळे कोणते रोग होतात? तर रिकेट्स, मूळदूस. 89 रात आंधळेपणा हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? व्हिटॅमिन A, जीवनसत्व अ. 90 आयोडीनच्या कमतरतेमुळे गळ्यापाशी असणाऱ्या ग्रंथीला सूज येऊन कोणता आजार होतो? तर गलगंड. मित्रांनो, तुम्ही स्क्रीनशॉट पण घेऊ शकता आणि जर PDF आपल्याला हवी असेल तर फक्त PDF असे टाईप करा, तुम्हाला PDF मिळून जाईल. 91 कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रक्ताची गुठळी न होण्याचा आजार होतो? जीवनसत्व K, व्हिटॅमिन K. 92 जागतिक हवामान संस्था WMO चे मुख्यालय कोठे आहे? तर जिनेवा, स्वित्झर्लंड. 93 NEERI राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था भारतातील कोणत्या शहरात आहे? नागपूर, महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 94 UNEP संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमचे मुख्यालय कोठे? तर नैरोबी, केनिया. 95 भारतात पर्यावरण संरक्षणासाठी इको फ्रेंडली उत्पादनांना कोणते चिन्ह दिले जाते? तर इकोमार्क. मातीची भांडे उदाहरणार्थ इकोमार्क. 96 केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे CPCB मुख्यालय कोठे? उत्तर आहे आपले नवी दिल्ली. 97 भूप्रदेशावर अचानक येणाऱ्या भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते सिस्मोग्राफ हे यंत्र वापरतात? 98 भूकंपाची तीव्रता कोणत्या अंकांमध्ये किंवा स्केलवर मोजली जाते? रिश्टर स्केल. 99 वन्यजीवांच्या संरक्षणासाठी दिला जाणारा भारतातील सर्वोच्च पुरस्कार? अमृता देवी बिश्नोई वन्यजीव संरक्षण पुरस्कार. 100 शेवटचा प्रश्न. लाईक केलं नसेल तर लाईक करावे, सबस्क्राईब पण करावे आणि सिरीज आवडत असेल तर एक YES टाईप करून हाईपचं बटन पण दाबावे. शाश्वत विकास म्हणजे नेमके काय? उत्तर वर्तमान काळातील गरजा पूर्ण करतानाच भविष्यातील पिढ्यांसाठी नैसर्गिक संसाधने जतन करणे. मित्रांनो, सर्वांचे आभार. शेवटपर्यंत येण्यासाठी खूप खूप धन्यवाद. सोबत जुळून राहावे ही विनंती करतो आणि तुमच्या सर्वांचं सहकार्य लाभावे अशी आपल्याकडून विनंती करतो. थँक्यू सो मच.